गोकुळ दूध संघावर महायुती सरकारनं प्रशासक नियुक्त केलाय। मात्र सरकारमध्येच मंत्री असलेले नामदार हसन मुश्रीफ त्याला विरोध करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतायत। ही लाजिरवाणी बाब आहे। त्यामुळे नामदार मुश्रीफ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली। केडीसीसी बँकेमार्फत सर्व पक्षातील आमदार आणि लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन नामदार मुश्रीफ यांनी दबावाखाली ठेवल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केलाय। त्यांनी मंत्रिपदा सरकारमध्ये मंत्रिपद आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि मग चौकशीला एवढं घाबरायचं कारण काय? तुम्ही जर काही केलात नसेल, तुम्ही जर चुकीचंच नसेल, मग घाबरायचं कारण काय? प्रशासनाला त्यांच्या लागलं ती चौकशीला सामोरं जावे, आमचे आरोप आहेत ना। मग त्यांनी तसा असेल तर आरोप मंत्रीमध्ये राहून प्रेशर आणतं सरकारवरती आणि सगळेच आमदार बाकी मजबूर आहेत। आज सुप्रीमला गेलेत। मनवी संघवीसारखा मोठा वकील, त्यांचा 2 कोटीची फी असेल दिवसाची, म्हणजे असला पैसे आणतात कुठून असं लोकांना कळते। म्हणून मला असं वाटते मुश्रीफ साहेबांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सक्षमपणे लोकांसमोर जावे। ज्यांच्या संस्था, कारखाने, शुगर कारखाने आहेत त्यांना मुश्रीफ साहेबांचं केडीसी मधून प्रचंड असं 100 करोड, 200 करोड, 300 करोड लोन आहेत, म्हणून ते सगळेच आमदार दबावाखाली आहेत। हे माझं 100% सांगतोय। मग नेते मंडळी पण दबावाखाली आहेत। मला काय नाही, मला जनतेसाठी लढा द्यायचा आहे। जनतेचा लढा, जनता माझ्यासोबत आहे, म्हणून प्रामाणिकपणे काम करतो।